फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला डिझाइन बनवता येतं, पण साडीनुसार बाहीला डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही, किंवा कधीतरी आपल्याला असं वाटतं की ही बाही कम्फर्टेबल वाटेल का। कधीतरी आपण शिवलेलीच नसते, आपल्याला फर्स्ट टाइम छान अशा साडीला ट्राय करायची असते। सो आजची जी काही डिझाइन आहे म्हणजे बाही डिझाइन, तर त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून फक्त बाही डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि एकदम कमीत कमी टाइम मध्ये तयार होणारी बाही डिझाइन तुम्हाला सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की बाहीसाठी आपण हा कपडा घेतलेला आहे। ॲक्च्युली इथे काठ सुद्धा घेतलेला आहे, तर काठ लावून आपण खूप सुंदर अशी बाही डिझाइन इथे बनवणार आहोत। तर पैठणी साडीवरचा ब्लाऊज शिवतोय आपण। तर महत्त्वाचं म्हणजे हा जो काही वरचा कपडा दाखवते मी तुम्हाला रेड कलरचा प्लेन, तर तो वेल्वेट आहे। तर वेल्वेटचा कपडा आणि त्याला काठ लावून आपण आज खूप सुंदर अशा पैठणी साडीवरची बाही डिझाइन बनवणार आहोत। तर बघा मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की हा जो काही कपडा आहे तर हा किती घेतलाय, तर बघा डबल फोल्ड करून तो आपण 14.5 इंचचा घेतलेला आहे। त्यानंतर त्याची जी काही आपण म्हणजे वरच्या साईडनी बाही लांबी आहे ना, तर ती आता कशी ॲडजस्ट करायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर बघा ही परफेक्ट मापाची अस्तरची बाही आपण कटिंग करून घेतलेली आहे। तर इथे जी काही बाहीची घडी होती ना ती आणि बाही लांबी तर ते सांगते। तर बघा इथे बाही लांबी होती 9, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 9.5 आपण बाही लांबी घेतलेली आहे। आणि बाहीची घडी 8 टाकली होती, 1 इंच कमी होतं तर ती 7 रेडी झाली। आणि कॅप हाईट वरच्या साईडने घेतलेली आहे आपण 3 इंचाची। आणि अशा पद्धतीचे मापे टाकून परफेक्ट अशी बाही आपण अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा आता हा जो काही काठ आहे तर तो अर्ध्या पार्टमध्ये आपल्याला लावायचा आहे आणि अर्ध्या पार्टमध्ये हा वेल्वेटचा कपडा लावायचा आहे। ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी आता हे व्यवस्थित दोन्ही साईडनी जर का सरळ नसेल तर सरळ करून घ्यायचं आहे। तर हा वेल्वेटचा वरचा जो काही पार्ट आहे तर तो किती घ्यायचा, तर हे तुमची बाही लांबी किती आहे त्यावर ते डिपेंड आहे। ठीक आहे, तर बघा मी किंचितचं खालच्या साईडचं कट करून ते सेम करून घेते, कारण की आपण इथे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, दोन्ही लेअर मॅच होणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं आहे, सेंटरला एक छोटा कट मारला वरती पण आणि खाली पण, आणि इथून आपल्याला 2.5 इंचाचे 3 मार्किंग करून घ्यायची आहे। पहिली 2.5 इंचावर केली, दुसरी पुन्हा बघा 2.5 इंच डिस्टन्स ठेवायचा आहे आणि अशा टोटल 3 मार्किंग करून घेतल्या। सेम वरच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंचाच्या 3 मार्किंग इथे सुद्धा करून घ्यायचे आहे। ठीक आहे, आता ह्या तिन्ही वरती खाली मार्किंग झाल्यावर ह्या पद्धतीने त्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, म्हणजे मग आपल्याला डिझाइन बनवायला। ठीक आहे, आणि डबल फोल्ड कपडा आहे म्हणजे दोन्ही साईडने हे कटचे मार्क्स झालेले आहे। आता ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने इथे ओपन करायची आहे आणि मध्ये जो काही सेंटर आहे तिथे व्यवस्थित एक एक फोल्ड करायचं। बघा इथून असं पकडलं बरोबर सेंटरपर्यंत, तर इथे आता मी पिन लावून घेते आणि इकडचं सुद्धा पहिली जी काही मार्किंग आहे ना तर ती बरोबर बघा ह्या पद्धतीने सेंटरपर्यंत आणायची आहे। आणि खालच्या साईडला टिप टाकून आपल्याला तिथे लॉक करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित 2-3 टिपा टाकायच्या आहे। ठीक आहे, आता हे व्यवस्थित लॉक केल्यानंतर पुढची स्टेप आहे की इथून आपल्याला वरून खाली मार्किंग करायची आहे, ती सुद्धा 2 इंचाची, म्हणजे टोटल हे वरचा पार्ट जो आहे ना तर हा 6 इंचाचा आहे। तर आपल्याला 3 मार्किंग करायचे असतात, त्यामुळे 2-2 डिस्टन्सवर आपण करणार आहोत। तुमची बाही लांबी जर जास्त असेल तर तुम्ही 2.5 इंचावर करू शकतात किंवा 3-3 इंचावर सुद्धा। ठीक आहे, तर बघा मग मी इथे 2 इंचावर वरती सुद्धा लॉक करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता ही पिन काढून टाकायची आणि जी काही पुढची 2.5 इंचाची मार्किंग होती, दोन्ही साईडनी कट्स दिसतातच बघा, तर ते पुन्हा आपल्याला सेंटरला फोल्ड करायचं आहे। तर ते कसं करायचं तर ते सांगते। जसं पहिलं केलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने हे बघा इथून व्यवस्थित एकसारखं पकडत सेंटरपर्यंत आणायचं आहे आणि तिथे एक पिन लावायची आहे। सेम तसंच इकडच्या साईडचं सुद्धा बघा असं पकडून इथे सेंटरपर्यंत आणायचं आणि पुन्हा आपल्याला खालच्या साईडला 2-3 टिपा टाकून ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता हे लॉक करून झाल्यानंतर वरून खाली आता आपल्याला परत एक मार्किंग करायची आहे आणि ती आपल्याला 4 इंचाची करायची आहे। बघा इथून इथपर्यंत, आणि आता जिथे मार्किंग केली तिथे आपल्याला पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे 2-3 टिपा टाकून व्यवस्थित। ठीक आहे,
आता बघा इथे पण लॉक झाल्यानंतर आपल्याला जी काही आपण पुढची मार्किंग होती ना तर ती सुद्धा तशीच करायची आहे। हे बघा ही मार्किंग बरोबर आपल्याला सेंटरपर्यंत आणायची आहे। इथे आपण पिन लावून घेऊयात आणि पुन्हा दुसऱ्या साईडची सुद्धा जी काही तिसरी मार्किंग आहे ती बरोबर आपल्याला इथे सेंटरपर्यंत आणायची आहे। व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बघा, इथून इथपर्यंत। आणि आता खाली आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे। तर तिथे सुद्धा 2-3 टिपा टाकायच्या आहे। वेलवेटचा कपडा असल्यामुळे थोडंसं जाड होतं, तर काळजीपूर्वक आपल्याला इथे करायचं आहे। तुम्ही साधा ब्लाऊजचा कपडा तुमचा यूज केला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर काय करायचं बघा, आता ही या पद्धतीने आपल्याला स्प्रेड करायची आहे आणि जी काही पहिली प्लेट्स होती ना तर ती बाहेरच्या साईडने फोल्ड करायची आहे सेंटरपासून आणि मग आपल्याला तिथे टीप टाकायची आहे। तर बघा 3 ऑलरेडी आपण मार्किंग केल्या होत्या आणि 3 ठिकाणी पुन्हा आपण लॉक केलेला आहे। 2 इंचावर, नंतरचं 4 आणि नंतरचं 6 म्हणजे डायरेक्ट लास्टला। ठीक आहे, लास्टला तर आपण सगळेच पॅक केलेलं आहे। आणि बघा ह्या पद्धतीने जिथे लॉक केले ना तिथून तिरकं आपल्याला हे प्लेट्स फोल्ड करायचे आहेत आणि टिपा टाकून घ्यायच्या आहे। तर आता हा वेलवेटचा कपडा आहे त्यामुळे मी इस्त्रीने ते प्रेस करत नाही। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही करू शकतात आणि जर का तुमचा साधा ब्लाऊज पीस असेल तर मग इझिली ते व्यवस्थित होईल। हे बघा, आणि इथून सुद्धा तिसरी जी आहे ना ती सुद्धा बरोबर खालून ह्या पद्धतीने म्हणजे जिथे जिथे आपण लॉक केलेलं आहे ना बरोबर तिरकं आपल्याला इथे वरच्या साईडला फोल्ड करायचं आहे। म्हणजे व्यवस्थित छान अशी वेगळ्या प्रकारची डिझाईन इथे तयार होते आणि बाहीसुद्धा न्यू लुकमधली नक्कीच रेडी होईल। हे बघा, मग मी ह्या पद्धतीने इथे पकडलेलं आहे थोडं थोडं व्यवस्थित। आणि जे काही प्लेट्स आहेत ना तर त्या पुढे मागे वगैरे होऊ देऊ नका। आणि बघा मग फायनली अशा पद्धतीने ते तिन्ही पण प्लेट्स आपण उलट्या साईडला सेंटरपासून अपोजिट साईडला प्रेस करून व्यवस्थित टीप टाकून घेतली। सेम त्याच पद्धतीने आता सेंटरपासूनच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तशाच प्लेट्स फोल्ड करायच्या आहेत सेम तशाच डिस्टन्सवर आणि मग तिथे सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे। बरोबर जे काही आपली मार्किंग आहे ना तर ती आपल्याला मॅचसुद्धा इथे करायची आहे। आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित एक एक प्लेट्स इथे फोल्ड करत आपण टीप टाकून घेऊयात। आणि महत्त्वाचं म्हणजे या ज्या काही प्लेट्स आहेत तर त्या एकावर एक चढल्या जाणार नाही, व्यवस्थित सेम डिस्टन्सवर येतील याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या सुद्धा प्लेट्स व्यवस्थित सेट करून तिथे टीप टाकून घेतलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला हा जो काही आपला वरचा पार्ट रेडी झालेला आहे तर तिथे काट लावायचा आहे। तर तो आता आपण लावून घेऊयात। हे व्यवस्थित प्रेस करायचं आहे, मी पुन्हा सांगते। ठीक आहे, आता आपला हा जो काही काट आहे ना हा बरोबर याचा सेंटर बाहीचा सेंटर आणि तो सेंटर आपल्याला मॅच करायचा आहे। तर इथे मी थोडंसं एक्स्ट्राचं इथे कट करते आणि मग खालचा पार्ट जो आहे ना आपला तर तो सरळच आहे, त्यावर आपल्याला हा जो काही काट आहे ना तर हा ॲक्च्युली उलटा ठेवायचा आहे। तर बघा मी सेंटर मॅच केला आणि सरळ ठेवायचा आहे। दोन्ही साईडनी बघा तुम्ही ते बघू शकता थोडंसं एक्स्ट्राचं आहे, सो त्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि काट आपल्याला सरळ लावायचा आहे। चुकून आपण एकदम खालच्या साईडनी लावायला सुरुवात करूयात एकदम कट टू कट आणि मग आपलं ती बाही सगळी चुकू शकते। त्यामुळे बरोबर आपल्याला तो काट सरळ ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीने 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेतला। तर टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करायचं आहे। इथे एकदा मी बाही सरळ करून बघितली कशी दिसते कशी नाही ते, आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता हे एक्स्ट्राचं कट केल्यावर हे सरळ करायचं आणि इथे द्यायची आहे आता आपल्याला दाब टीप। ठीक आहे, तर व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे कारण वेलवेटचा कपडा हा प्लेट्स टाकून ना असं थोडासा जाड होतो, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक इथे आपल्याला हे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा मग आता इथे आपण ही दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे जी काही आपण अस्तरची बाही कट केलेली होती तर ती लावायची आहे। तर ती बरोबर इथे सेंटरला मॅच करायची आहे। लक्षात राहू द्या खालची मेन फॅब्रिकची म्हणजे ब्लाऊज पीसची बाही सरळ ठेवलेली आहे, त्यावर आपण ही अस्तरची बाही उलटी ठेवून घेतलेली आहे आणि साधारणतः 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवून आता आपल्याला सगळ्यात आधी खालच्या साईडला एक टीप टाकून घ्यायची आहे। तर टीप टाकताना तिरकं वगैरे काहीही होऊ देऊ नका, अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप टाकून घ्यायची आहे। आणि टीप टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचं ह्या पद्धतीने इथे कट करायचं आहे आणि आता ही बाही ह्या पद्धतीने सरळ करायची बघा। आणि आता वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर लक्षात राहू द्या दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही
आवर्जून ती फॉलो करायची आहे। तर बघा ह्या पद्धतीने दाबटीप दिल्यानंतर आता आपल्याला ही जी काही बाही आहे अस्तरची आणि मेन फॅब्रिकची तर ती इथे एकमेकाला जोडून घ्यायची आहे। आता ही जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, तिरकं जाणार नाही। त्याचबरोबर जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा, आणि इथे परफेक्ट मापाची बाही रेडी करायची, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट बाहीची कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचं आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो। त्यामुळेच मग इथे ह्या पद्धतीने बाही जोडल्यावर आपल्याला कट करून घ्यायचं होतं एक्स्ट्राचं, ठीक आहे। आणि त्यानंतर आता इथे सेंटरला आपल्याला एक लेस लावायची आहे, तर मी इथे मॅचिंग दोरा होऊन घेते। मी बऱ्याचदा सांगत असते की जशी तुमची लेस असेल शक्यतो तसाच दोरा यूज करायचा, म्हणजे फिनिशिंग बिघडत नाही। आणि बघा त्रिकोणची गोल्डन कलरची लेस आता इथे मी लावून घेते, म्हणजे जिथे काठ आणि वरचा पार्ट आपण जॉईन केलेला आहे ना तिथे, म्हणजे ते लक्षात पण येणार नाही आणि बाहीला सुद्धा छान लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा मस्त येते। तर बघा आता ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेते। मी बऱ्याचदा म्हणजे नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची। त्याचे 2-3 फायदे आहे। महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही, त्याचं लुक खूप सुंदर येतं आणि एवढंच नाही तर ती पॅक लागली जाते, म्हणजे ती लवकर खराबसुद्धा होत नाही, ठीक आहे। आता इथपर्यंत लक्षात आलं असेल। त्यानंतर आपण इथे हे जे काही मोठे गोल्डन कलरचे मणी आहेत तर ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी बघा जी 6 इंचाची आपण खाली प्लेट्स टाकलेली होती ना तर तिथे लावायचं आहे। तर बऱ्यापैकी मोठ्या साईजचं मी इथे गोल्डन मणी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडा छोटा पण घेऊ शकतात, बट मला असं वाटतं की हा मोठा छान दिसतोय, म्हणजे ते उठून दिसतंय प्लेट्स पण आणि ब्लाऊज डिझाईनला सुद्धा छान लुक येईल, म्हणजे बाही छानच दिसेल। सो बघा मी ह्या पद्धतीने व्यवस्थित आता तिन्ही ठिकाणी म्हणजे 2-2 इंचाचा डिस्टन्स आपण केला होता ना, जिथून आपल्या प्लेट्स फोल्ड होते बरोबर तिथे आपल्याला हे एक एक मणी लावून घ्यायचे। तर फायनली बघा मी इथे तिन्ही पण मणी लावून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकतात प्लेट्स वगैरे एकदम व्यवस्थित सेटसुद्धा झालेले आहेत। आणि त्यानंतर बघा हे थोडंसं तिरकं वगैरे असेल तर ते कट करून आपल्याला इथे स्ट्रेट करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने पैठणी साडीवरची खूप छान न्यू लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली ही बाही इथे रेडी झालेली आहे। त्यानंतर खालीसुद्धा एक हँगिंगची लेस लावायची आहे आपल्याला। तर बघा मी इथे गोल्डन पाईपची जी काही हँगिंगची लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात। आणि खरं तर त्या हँगिंगच्या लेसमुळे बाहीला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे, बाही खूप छान दिसणार आहे। ॲक्च्युली ब्लाऊज पूर्ण झाल्यावर ज्यावेळेस घालू त्यावेळेस बाहीला खूप सुंदर लुक येणार आहे। सो असं हँगिंगचं छानसं लेस तुम्ही सुद्धा लावू शकतात आणि इथे बटन्ससुद्धा लावू शकता तुम्हाला मनीच्या ऐवजीचं वाटत असेल तर, पण बटन्सपेक्षा मनी जरा व्यवस्थित दिसत आहे आणि प्लेट्ससुद्धा आपल्या व्यवस्थित हायलाईट होत आहे, त्यामुळे शक्य असल्यास मनीच लावावे। आणि फायनली खूप सुंदर अशी आपली इथे ही बाही डिझाईन तयार झालेली आहे। बऱ्याचदा कोपऱ्यापर्यंत बाही डिझाईन युनिक कशी बनवावी हे सुचत नाही, तर ही बाहीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, ठीक आहे। आणि चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।